श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो रेमेडीज मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण माघ गणेश जयंती व भाद्रपद शुद्ध चतुर्थी यामधील फरक पाहणार आहोत. कोणत्या दिवशी गणपती जन्म झाला हे आज आपण पाहणार आहोत. या वर्षी गणेश जयंती 13 फेब्रुवारी 2024 या दिवशी आली आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थी ही गणेश चतुर्थी म्हणून साजरी केली जाते, तर माघ शुद्ध चतुर्थी हे गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते. हे दोन्ही उत्सव म्हणजेच दोन्ही चतुर्थीमध्ये फरक काय या संदर्भात विष्णू पुराण आणि गणेश पुराण यामध्ये कथा सांगितली आहे. त्याच्या आधारे मी तुम्हाला काही माहिती सांगणार आहे. माघ शुद्ध चतुर्थी या दिवसाला गणेश जयंती किंवा तिलक चतुर्थी तर माघ विनायक चतुर्थी असे सुद्धा संबोधले जाते. या दिवशी गणपतीचा जन्म झाला होता. माघ शुद्ध चतुर्थीला गणेशाचे तत्व नेहमीच्या तुलनेस सहस्र पटीने कार्यरत असते असे मानले जाते. भाद्रपद महिन्यातील चतुर्थी ही लोकमान्य टिळकांनी एक सार्वजनिक उत्सव म्हणून साजरी केली होती. सगळ्या लोकांनी एकत्र यावे या हेतूने भाद्रपद महिन्यात सार्वजनिक गणेश उत्सव साजरा केला जातो. तर माघ महिन्यात गणपतीचा जन्म या दिवशी झाला म्हणून माघ महिन्यातील गणेश उत्सव साजरा केला जातो. भाद्रपद महिन्यातील चतुर्थी आणि माघ महिन्यातील जयंती किंवा चतुर्थी या दोघांनाही तेवढेच महत्व आहे. माघ शुद्ध चतुर्थीला गणेशाचे तत्व हे नेहमीच्या तुलनेत सहस्रपटीने कार्यरत असते असे मानले जाते. कारण असे म्हणतात की देवी पार्वतीने हळदीच्या पावडर पासून मुलाची मूर्ती तयार केली आणि तिला जीवन दिले. मात्र हे भगवान शिवांना माहीत नव्हते. जेव्हा या पार्वतीने बनवलेल्या मुलाच्या मूर्तीचे भगवान शिवांना घरात प्रवेश करण्यास नकार दिला, कारण देवी पार्वती तेथे स्नान करत होती आणि गणेशाला माहीत नव्हते की शिव कोण आहेत. मात्र गणेशाने केलेल्या विरोधामुळे तेव्हा भगवान शिवांनी क्रोधित होऊन गणेशाचे मस्तक कापले आणि नंतर जेव्हा पार्वतीने हे सगळं सांगितलं तेव्हा भगवान शिवांनी हत्तीचे मुख लावून पुन्हा त्यांना जिवंत केले. ही कथा आपल्या सर्वांना माहितीच आहे. म्हणून माघ महिन्यातील चतुर्थीला गणपती जन्म साजरा केला जातो, कारण तोच हा दिवस होता. या दिवशी 1.5 दिवसासाठी गणपतीचे आगमन होते आणि त्यांना तिळाच्या लाडूचा नैवेद्य दाखवला जातो. या तिथीवर गणपती उपासना सर्वाधिक लाभ देते. पुराणांमध्ये भोग आणि मोक्ष प्राप्तीसाठी या तिळकुंड चतुर्थीला खूप महत्व आहे. भगवान गणेश हा हत्तीच्या डोक्याचा देवता म्हणून ओळखला जातो आणि गणेशाचे वाहन म्हणून लहानसा उंदीर ओळखला जातो. गणेश ज्याला आपण विघ्नहर्ता म्हणून देखील ओळखतो. विघ्नहर्ता म्हणजे सर्व अडथळ्यांचा नाश करणारा असा त्याचा अर्थ आहे. आपण प्रत्येक पूजा करण्याच्या अगोदर सर्वप्रथम गणेशाची उपासना किंवा पूजा का करतो, तर त्यामागे एक आख्यायिका आहे. भगवान गणेश आणि त्यांचा मोठा भाऊ म्हणजेच भगवान कार्तिकेय या दोन्ही भावंडांना भगवान शिवांनी त्यांना ब्रह्मांडाभोवती फिरायला सांगितले होते आणि तिची 3 प्रदक्षिणा पूर्ण कराव्यास सांगितले होते. जो प्रथम पूर्ण करेल त्याला विजेता घोषित केले जाईल आणि तो प्रथम पूज्य देवता होईल. म्हणून भगवान कार्तिकेय आपल्या वाहनावर मोरावर बसून प्रवासाला निघाले, तर दुसरीकडे श्री गणेश आपल्या आई वडिलांभोवती फिरू लागले. जेव्हा भगवान शिव आणि देवी पार्वती यांनी गणेशाला कारण विचारले तेव्हा गणेशांनी खूप छान उत्तर दिले. त्यांच्यासाठी त्यांच्या पालकांचे महत्व विश्वाच्या अस्तित्वासारखे आहे. भगवान गणेशांच्या ही अशुद्ध बोलण्यामुळे भगवान शिव आणि देवी पार्वती प्रभावित झाले आणि गणपतीला विजेता घोषित करण्यात आले. तेव्हापासून कोणत्याही शुभ कार्याच्या प्रसंगी आपण सर्वप्रथम गणेशाची पूजा करतो. आता आपण पाहू माघ गणेश जयंतीला कशी पूजा करावी. तर चौरंगावर गणपतीची मूर्ती स्थापित करून शुद्ध पाण्याने अभिषेक करावा अथवा पंचामृताने केला तरी चालेल.
मात्र या दिवशी तिळाचे विशेष महत्व आहे, म्हणून तिळाची पूड किंवा पाण्यात तीळ टाकून त्याने अभिषेक केलेला अतिउत्तम. गणपती सोबत महादेव आणि पार्वती आणि कार्तिक स्वामी यांची स्थापना करून त्यांचीही पूजा करावी. गणपतीला प्रिय असलेले जास्वंदीचे लाल फूल, दुर्वा, शमी या गोष्टी अर्पण कराव्या. दिवसभर उपवास करून संध्याकाळी भोजन करावे. नैवेद्यात शक्यतो तिळाचे पदार्थ असावे. या दिवशी जेवढी जास्त जमेल तेवढी गणेश उपासना नक्की करावी. गणपती अथर्वशीर्षाचे 21 आवर्तने, त्याचप्रमाणे गणपती स्तोत्राची 108 आवर्तने, ओम गंग गणपते नमः याचा जप, ओम ग्लोम गम गणपते नमः याचा 108 वेळा जप 1008 वेळा केला तरी चालेल. त्याचप्रमाणे चिंतामणी विजय या पोथीचे पारायण करणे अत्यंत शुभ आहे, कारण की ही पोथी खूप प्रभावी आहे. आपली उपासना झाल्यावर एखाद्या लहान बालकास आपल्या ऐपतीप्रमाणे दान करावे, म्हणजेच त्याला जेवू घालावे. त्याच्या पायाची म्हणजे पाद्यपूजा करून त्याला यथाशक्ती दान करावे. काही रुपयांमध्ये, नाण्यांमध्ये सुद्धा दान करावे. ही दक्षिणा दिल्यामुळे तुमच्या आयुष्यातली बरेचशी संकट विघ्नहर्ता नाहीशी करेल आणि तुम्हाला त्याची चांगली फळं मिळतील. धन्यवाद. असेच आपल्या नवीन नवीन कथा आणि पुराणामधील गोष्टी ऐकण्यासाठी आपलं चॅनल पाहत राहा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत राहा आणि सगळ्यांपर्यंत हे पोहोचवा.